नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत। सगळ्यात पयली आयज लेबर डे 1 मे कामगार दीस। गोयच्या सगळ्या कामगारांक या कामगार दिसाची परबी। कामगार म्हणतात तो महत्वाचो घटक। पुराय संवसारान ज्यो व्हडल्यो क्रांती जाल्यात त्यो सगळ्यो क्रांती हो प्रामुख्यान कामगारांनी घडोवन हाडलेल्यो आसात। कामगारांचे हक्क, कामगाराचे अधिकार हे सुरक्षित रावप हे त्या देशाच्या यशाचे एक चिन्ह म्हणपाक जाता। आमच्या देशातल्या कामगाराचे वेगवेगळे विषय आसात, तसेच आमच्या गोंयांतूय बीन कामगारांचे वेगवेगळे विषय आसात आणि या कामगारांच्या वेगवेगळ्या विषयांचेर वेगवेगळ्यो संघटना, कामगार संघटना आपापल्या पद्धतीन काम करत आसात आणि ह्या कामगाराक न्याय मिळवून दिवपा खातीर ते यत्न करत आसात। सरकारूय एक कंत्राटदार म्हटल्यार सरकाराचे कामगार आसात आणि सरकाराच्या कामगारां भितरूय वेगवेगळ्या कामगाराचेर अन्याय सुरू आसात। कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर या पद्धतीन ज्या तरेन आयज कॉन्ट्रॅक्च्युअल लेबराच्या नावान जी सतावणूक, छळवणूक कामगारांची जाता ती बंद जावची, कामगारांक न्याय्य हक्क मेळचो, आपल्या कष्टाच्या, आपल्या श्रमाच्या बळग्याचेर प्रत्येकाचे जीवित हे सुखी जावचे अशा पद्धतीन ह्या कामगार दिसाचे महत्व आणि त्या खातीर सगळ्या कामगारांक या दिसाची परबी। आयची महत्वाची अपडेट म्हटल्यार आयज रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन आपलो जो स्ट्रायक टीसीपी डिपार्टमेंटाच्या मुखार पाटो हांगासर फाटले 3 दीस सुरू केला। आयज चौथो दीस। आयज चौथ्या दिसा तांणी हो स्ट्रायक आपलो फाटी घेवपाची घोषणा केल्या। आताच रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या 4 दिसाच्या स्ट्रायका संदर्भातली माहिती दिली। आता हो स्ट्रायक फाटी घेवपाचे कारण म्हटल्यार जे 2 प्रोजेक्ट मुखेलपणान ह्या आंदोलनाचे कारण थारलेले ते म्हटल्यार एक बांबोळे हांगासर सुरू आसपी वर्ल्ड वायड रिसॉर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचो मेगा प्रोजेक्ट आणि दुसरो म्हणतात तो ग्रँड हयात या 5 स्टार हॉटेलाची CRZ व्हायोलेशन करून सुरू असलेली रिटेनिंग वॉलाचे काम। या दोनूय प्रोजेक्टाच्या आड हे आंदोलन असले आणि या दोनूय प्रोजेक्टाक ह्या आंदोलनाच्या माध्यमातल्यान स्टॉप ऑर्डर काढपाक RGPच्या ह्या आंदोलनाक यश मेळिल्लें आसा। गोवा स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीन बांबोळेचो वर्ल्ड वायडाचो जो रिसॉर्ट प्रोजेक्ट आसा ताका स्टॉप ऑर्डर इश्यू केली। त्या उपरांत दुसरे दीस टीसीपी डिपार्टमेंटान तांकां स्टॉप ऑर्डर इश्यू केली। तशेंच आयज टीसीपी डेप्युटी टाउन प्लॅनरान आयज ग्रँड हयाताच्या त्या कॉन्ट्रोवर्शियल प्रोटेक्शन वॉल जे CRZ व्हायोलेशन करून जे काम सुरू असलें, कॉन्क्रिटायझेशन ऑफ सीशोर, तेवूय आयज डेप्युटी टाउन प्लॅनरान स्टॉप ऑर्डर ताका इश्यू केली आणि त्या खातीर RGPन आतांच घोषणा केली की तो स्ट्रायक जो तांचो सुरू असलो आयज त्या स्ट्रायकाचो चौथो दीस तो तांणी फाटी घेवपाची घोषणा केली। आता ह्या वेळार आमदार विरेश बोरकर हांणी माहिती दिताना सांगले की मेगा प्रोजेक्ट जे वेगवेगळ्या वाठारांनी सुरू आसात ते गोंयच्या फुडाराक एक व्हडलें आव्हान थारपाक शकता। गोंयचो जॉग्राफिकल जो आमचो एक स्ट्रक्चर आसा त्या जॉग्राफिकल स्ट्रक्चरान अशा तरेचे मेगा प्रोजेक्ट येवप म्हटल्यार टोटल जॉग्राफिकल सोशल स्ट्रक्चर आमचो गोंयचो इबाडटलो आणि तातूंत मागीर गोंय आणि गोंयकारपण हे टिकपाक खूप कठीण जातले आणि त्या खातीर आमकां डेव्हलपमेंटाचो एक पॉलिसी थारायतना या सगळ्या गजालींचो विचार करपाक जाय। दुर्दैवान या मेगा प्रोजेक्टाच्या नावान जे दिल्लीकार आणि व्हडले व्हडले रियल इस्टेट बिल्डर आयज गोंयांत येत आसात त्या रियल इस्टेट बिल्डरांक आयज हांगासरले कांय पॉलिटिशियन्स सपोर्ट करतात। ते पॉलिटिशियन एडमिनिस्ट्रेशनाचेर आपलो पावर यूज करतात आणि तांकां फॅसिलिटेट करतात आणि तातूंतल्यान ह्यो सगळ्यो गजाली सुरू आसात। आता हे जर आडयतलो जाल्यार कोणी तरी हाच्या बाबतीन फुडाकार घेवप खूप गरजेचें आसा। आता रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जी आसा ती गोंयची रिजनल पार्टी आणि गोंयची रिजनल पार्टी असल्या कारणान गोंयचे हित हे ते सांबाळपाक शकतात। बाकी ज्यो नॅशनलायज पार्टी आसात त्या नॅशनलायज पार्टीचे हायकमांड जे असतात ते दिल्लीन बसतात, मागीर
तांच्या दिल्लीच्या कनेक्शनांतल्यान अशा तरेन ह्या दिल्लीतल्या आणि हेर रियल इस्टेट लॉबीक कशे ते आडोवपाक शकतात असो प्रश्न हो रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन केल्लो आसा। आयज रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे आमदार विरेश बोरकर हांणी आपल्या मतदारसंघातल्या मेगा प्रोजेक्टाच्या आड हे आंदोलन केल्ले, पुणून अशा तरेन मेगा प्रोजेक्ट आयज वेगवेगळ्या वाठारांत गोंयच्या सुरू आसात। मागीर त्या वाठारांतल्या आमदारांचो ह्या सगळ्या मेगा प्रोजेक्टांक तेंको आसा काय कितें असो प्रश्न आता तातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा। ज्या तरेन विरेश बोरकर हांणी इनिशिएटीव्ह घेतली त्याच तरेन त्या मतदारसंघातल्या आमदारांनी जर इनिशिएटीव्ह घेत आणि ह्या मेगा प्रोजेक्टाच्या विरोधान लोकांचे बळगें वापरून जर ते मेगा प्रोजेक्ट हॉल्ट करत जाल्यारूच हे मेगा प्रोजेक्ट बंद जावपाक शकतात, नाजाल्यार हे मेगा प्रोजेक्ट सुरूच रावतले। विरेश बोरकर फाटले 4 दीस थंय टीसीपी डिपार्टमेंटाच्या मुखार आयज रात दीस थंय ते स्ट्रायक करतात, म्हटल्यार रातचे थंयसर ते रावताले। त्यांचे कार्यकर्ते रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे हे त्यांच्या वांगडा असले। पुणून एक दुर्दैवाची गजाल जी आयज विरेश बोरकर हांणी सांगली की एकाय आमदारान विधानसभेतल्या 40 आमदारांतल्या 39 आमदारांतल्या एकाय आमदारान आपलोच आमदार एक सहकारी थंय आंदोलन करता ताची विचारपूस करपाक लागून एक सादो फोनूय करूंक ना। आता सत्ताधारी पक्षाकडल्यान तांणी अपेक्षाच धरूंक नसली, पुणून विरोधी पक्षाचे जे आमदार असले त्या पक्षांनी किमान थंय येवन तांकां सपोर्ट करपाचे सोडूनच दिया, फोनार सुद्धा तांकां कॉन्टॅक्ट करून ताची खबर घेवपाचें ना जाल्यार ताका सपोर्ट करपाच्या संदर्भातलो कसलोच फोन हो विरोधी पक्षाच्या आमदारांनी करूंक ना। खरें म्हटल्यार ही खरेंच दुर्दैवाचीच गजाल म्हणची पडटली। नो डाऊट की तशा तरेन विरेश बोरकराच्या त्या आंदोलनाच्या जाग्यार वचून ताका सपोर्ट करपाचे सोडूनच दिया, कारण तसो सपोर्ट आयज कोण करतले? कारण विरोधातले जे आमदार आसात ते सगळे आमदार हे टीसीपी डिपार्टमेंटाच्या कॉन्ट्रोवर्शियल डिसिजनाक फेवर करतात अशें स्वतः टीसीपी मिनिस्टरानूच विधानसभे भितर सांगलेले आसा। टीसीपी डिपार्टमेंटान जेन्ना कॉन्ट्रोवर्शियल अमेंडमेंट हाडलेले त्या वेळार भाशण करताना सांगलेले की 39 आमदारांक आपापल्या मतदारसंघात डेव्हलपमेंट जाय, विरेशाक तो नाका म्हणून। तशीच गजाल आयज ह्या आंदोलनांतल्यान स्पष्ट जाली की एकमेव आमदार विरेश बोरकर हो ह्या मेगा प्रोजेक्टाच्या आड झुजता जाल्यार 39 आमदार मागीर ते सरकार पक्षाचे आसूं नाजाल्यार विरोधातले आसूं खंयच्याच आमदारान ह्या आंदोलनाक सपोर्ट करूंक ना। हाचोच अर्थ जे आंदोलन विरेश बोरकर करतालो किंवा ज्या विशयाचेर विरेश बोरकर आंदोलन करतालो त्या विशयाचेर किंवा त्या आंदोलनाच्या विशयाचेर हेर आमदारांची सहमती ना असो त्याचो अर्थ जाता। म्हटल्यार हेर आमदार ह्या मेगा प्रोजेक्टांक आणि ज्या तरेन हे जे व्हडले व्हडले प्रोजेक्ट सुरू आसात त्या प्रोजेक्टांच्या विकास कामांक त्या आमदाराचो तेको आसा काय कितें असो प्रश्न आता तातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा। एक गजाल विरेश बोरकर हांणी सांगली की रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही गोंय राखपा खातीर आसा। खंयच्याच तरेचे सेटलमेंट खंयच्याच तरेचे कॉम्प्रोमाइज जर हो पक्ष करत जाल्यार मागीर गोंय सांबाळटलो कोण? आयज नॅशनलायज पार्टी गोंय सांबाळपाक शकना हे स्पष्ट जाल्लें आसा, कित्याक तर तांचे सेल्फ इंटरेस्ट हे आड आयिल्ले आसात। दिल्लीचे बिल्डर, दिल्लीची लॉबी, दिल्लीचे इन्व्हेस्टर जेन्ना गोंयांत येतात तेन्ना ऑब्वियसली ह्याच नॅशनलायज पार्टींच्या सपोर्टान ते तांकां फॅसिलिटेट हांगासरलें सरकार करता आणि मागीर ह्यो सगळ्यो गजाली घडोवन येवपाक शकतात। मागीर नॅशनलायज पार्टी ह्या लॉबीच्या विरोधान कशी भूमिका घेवपाक शकता हेवूय हे स्पष्ट जाल्लें आसा। मागीर गोंयकारांक विचार करचो पडटलो की तुमकां रिजनल पार्टी जाय, रिव्होल्युशनरी पार्टी जाय काय नाका। खुबश्या जाणांचें म्हणणें आसलें, कितलेशेच आमकां एज अ जर्नलिस्ट म्हणून जेन्ना आमी हे विशय घेतात तेन्ना खुबशे लोक आमकां सांगतात की हे आडोवप शक्य ना, हे कोणूच आडोवपाक शकना, कसली आंदोलनां आनी कितें कितें, सरकार कोणाकूच केअर काडना, हे कांयच जावपाचें ना, हे कोणाकूच शक्य जावचें ना, गोंय सोंपलें, गोंय कोणूच वाचोवपाक शकना, अशा पद्दतीची नेगेटिव्हिटी आयज लोकां मदीं निर्माण जाल्ली आसा। ऑब्वियसली कारण सरकारान ज्या तरेन आपल्या सत्तेचो वापर करून आयज सगळी यंत्रणाच आपल्या हातांत घेतलेली आसा ते जर पळयत गेल्यार लोकांक खंय तरी एक नेगेटिव्हिटी तयार जाल्ली आसा। लोकांक दिसपाक लागला की हाच्या आड आता कोणूच झूज दिवपाक शकना। रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन जे आंदोलन सुरू केल्लें
त्या आंदोलनाकडे खूप जण टीका करताले की ही सगळी नाटकां, ही सगळी ड्रामाबाजी, हांका कोणीतरी मुखार काढल्या, हांचो कोणतरी वापर करता, हे फक्त पब्लिसिटी स्टंट, अशा पद्धतीचे आरोप हे आरजीपीच्या या आंदोलनाच्या बाबतीत जाल्ले आणि जातात. पुढून आयज आमदार विरेश बोरकर हांणी स्पष्ट केलें की गोंय जर वाटयतलो जाल्यार कोणीतरी त्या संदर्भात इनिशिएटिव्ह घेवची पडटली. दर एकलो जर विचार करपाक लागलो की हांव ना तो करतलो जाल्यार मागीर करतलो कोण? म्हटल्यार कोणीतरी ह्या आंदोलनाक, ह्या क्रांतीक सुरवात करची पडटली आणि ती क्रांती रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन सुरू केल्ली आसा. आता ही क्रांती जी आसा मेगा प्रोजेक्टाच्या विरोधातली, गोंयचो विध्वंस आडोवपाच्या संदर्भातली ही क्रांती जशी सांत आंद्रे मतदारसंघात सुरू जाल्या, ती क्रांती पुराय गोंयभरान व्हरपाचो निर्धार हो आरजीपी पक्षान केल्लो आसा. नो डाऊट की तुमकां हजारांनी 500 लोक जाय अशी काय गरज नसता. आयज मोजक्याच क्रांतिकारकांनी हे आंदोलन यशस्वी करून जावं ते मागीर कितेंय जावं सरकारा कडल्यान त्या प्रोजेक्टांक स्टॉप ऑर्डर काडपाक यश मेळयल्लें आसा. आता ज्यो स्टॉप ऑर्डर काढल्या त्या स्टॉप ऑर्डरा भितर जी रिझनिंग दिल्या ती रिझनिंग जर पळयत जाल्यार सरकार आणि प्रशासन कशें काम करता हेवूय आमकां पळोवपाक मेळटा. बांबोळेच्या त्या रिसॉर्ट प्रोजेक्टाक एनवायरमेंट क्लिअरन्स मस्ट आसतनाय बीन ते एनवायरमेंट क्लिअरन्स मेळनासतना ज्या तरेन थंय एनवायरमेंट डिस्ट्रक्शन जालें, ज्या तरेन थंय काम चलतालें ते जर पळयत जाल्यार पुरायपणान ऍडमिनिस्ट्रेशन आणि सरकार दोळे बंद करून ह्या सगळ्या गजालींक एलाव करतात. आता सरकार आणि प्रशासन जरी दोळे बंद करतात जाल्यार थळाव्यो पंचायती कितें करतात? जाल्यार थळाव्यो पंचायती ह्याच आपल्या पॉलिटिकल बॉसांच्या सांगण्या वयल्यान आपले दोळे बंद करतात आणि आपल्याच गांवची नासाडी जावपाक त्या लोकांक परमीट करतात. आणि त्या खातीर म्हाका दिसता पयली जर गजाल कितें जावपाक जाय जाल्यार त्या गांवच्या लोकांनी पयली जाप ही आपल्या थळाव्या पंचायत वांगड्यांक विचारची पडटली की तुमकां आमी कित्याक वेचून हाडल्या? तुमकां आमी ह्या सरकाराचे ना जाल्यार ह्या बिल्डराची एजंटगिरी करपाक तुमकां वेचून हाडल्या काय हो आमचो गांव सांबाळपाक तुमकां वेचून हाडला? ही जाप तांकां तुमकां विचारची पडटली. दर एका गजालीक कोणतरी पॉलिटिकल लिडर येतलो आणि तांकां जाप विचारतलो अशें म्हणून गोंयांतल्या लोकांक वगी रावपाक मेळचें ना. तुमकां जर तुमचे गांव साल्वार जाल्ले जाय जाल्यार तुमकांच इनिशिएटिव्ह घेवची पडटली, तुमकां ह्या लोकांक जाप विचारची पडटली. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन आयज तेवूय स्पष्ट केला की एक पार्टी, एक कांय लोक फुडें सरले म्हणून ह्यो सगळ्यो गजाली जावपाक ना. गोंयकारांक आता विचार करचो पडटलो की बाबा हे जर गोंय सांबाळटलो जाल्यार आपूण कोणाक सपोर्ट करपाक जाय, कोणा फाटल्यान आपूण रावपाक जाय. आता हो येदो व्हडलो जेन्ना विशय मेगा प्रोजेक्टाच्या संदर्भातलो सुरू आसा त्या फक्त विशयाचेर ट्वीट करपाचें काम ही आयज गोंयचे प्रमुख मुखेल जो विरोधी पक्ष आसा तो काँग्रेस पक्ष करता. काँग्रेस पक्षाचे जे फुडारी आसात ते दर एका गजाली फक्त ट्वीट आणि फेसबुकाचेर पोस्ट घालपाचे काम करतात. रस्त्यार येवन ह्या सगळ्या गजालींच्या आड झूज दिवपाची ताक ही काँग्रेस पक्षान ना काय कितें असो प्रश्न आता करचो पडटलो. आता काँग्रेस पक्षाचे 3 आमदार आसात आणि आरजीपीचो फक्त एकूच आमदार आसा. आरजीपी जर आपल्या त्या आंदोलनाक 100-200 लोक जर एकठांय करपाक शकता जाल्यार काँग्रेसीचे 3 आमदार कित्याक हे करपाक शकना? हाचो अर्थ काँग्रेसीच्या आमदारांचो ह्या सगळ्या इल्लिगल गजालींक सपोर्ट आसा काय कितें? आता पयर काँग्रेसीचे एक आंदोलन आझाद मैदानाचेर जालें. खरें म्हटल्यार मुद्दाम आमी एज अ जर्नलिस्ट म्हणून त्या आंदोलनाक हाजीर रावले इतल्याच खातीर की पळोवपाचें आसलें की कितल्याशाच दिसांनी काँग्रेसीन पुराय गोंयच्या लोकांक अपील केल्लें की ह्या एजिटेशनान तुमी वांटेकार जा म्हणून. कितले लोक काँग्रेसीच्या अपीलाक रिस्पॉन्स दितात हें आमकां पळोवपाचें आसलें. दुसरी गजाल काँग्रेस पक्षा भितर कशा पद्धतीचे एन्थुजियाझम आसा. खरेंच बीजेपी आड झुजपाची काँग्रेस पक्षाची सध्याची तांक आसा काय कितें? काँग्रेस पक्षा भितर तशा पद्धतीची लिडरशिप आयज आसा काय कितें? हे गजाली पळोवपाक लागून म्हणून आमी मुद्दम आझाद मैदानाचेर गेल्ले. पुढून आझाद मैदानाचेर जी संख्या पळयली जाल्यार त्या संख्येंतल्यान एक गजाल स्पष्ट जाली की काँग्रेसीन अजून मेरेन आपले ऑर्गनायझेशन हे जाग्यार घालूंक ना. आपले ऑर्गनायझेशन बिल्ड करपाक लागून काँग्रेस अजूनही प्रयत्न करिना.
फक्त पेपर वर्क, कागदाचेर फक्त ऑर्गनायझिंग कमिटी आणि बाकीचे पदाधिकारी ह्यांची लिस्टा काडप आणि ती दिल्लीक धाडप. प्रत्यक्षान हांगासर ग्राउंडाचेर काम करपी लोक आयज काँग्रेसी भितर दिसना. जे लोक त्या दिसा संविधान बचाव म्हटल्यार खरो म्हटल्यार इंटेलेक्च्युअल शब्द हो विषय, जो विषय खरो म्हटल्यार खंयच्या तरी हॉला भितर इंटेलेक्च्युअल लोकांक हाडून ह्या विशयाचेर बसका जावपाची गरज आसली, ह्या विशयाचेर मिटींग जावपाची गरज आसली की कशा तरेन सरकारान, आताच्या भाजपा सरकारान कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आमचे वीक करपाचे प्रयत्न चलयल्या. सर्वसामान्य लोकांक आपोवन तुम्ही संविधान बचावाच्यो गजाली जेन्ना करतात तेन्नाच कळटा की काँग्रेस पक्ष हो भरकटलेलो आसा आणि काँग्रेस पक्षाक खंयचीच दिशा उरोंक ना. ज्या तरेन लोक काँग्रेस पक्षाचे त्या बसकेक हजर आसले ते जर पळयत जाल्यार खंय तरी प्रत्येकाक टार्गेट दिल्ले, तू 50 हाड, तू 25 हाड, आणि हे लोक जे हाजीर आसले ते लोक मुखेलपणान खरे नीज गोंयकार, ह्या मातयेतले गोंयकार जे ह्या सरकाराच्या इलिगॅलिटीच्या, सरकाराच्या चुकीच्या गजालीच्या आड ज्यांचो आक्रोश आसा ते लोक हे त्या गर्देंत दिसनासले. हे खरे दुर्दैव म्हणचे पडटले आणि त्या खातीर काँग्रेस पक्षाक ह्या सगळ्या गजालींचेर सिरियसली विचार करचो पडटलो. आता काँग्रेस पक्ष आरोप करता की रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही बीजेपीची बी टीम म्हणून, म्हटल्यार मतां डिवायड करपाक ही पार्टी काम करता म्हणून. मागीर काँग्रेस कितें करता? ज्या काँग्रेस पक्षाचे आमदार 2 फावट 2/3 आमदार वचून बीजेपीन वयतात त्या काँग्रेस पक्षाक आपल्या एकाय आमदाराच्या दारान वचून आंदोलन करपाची तांक उरना. हाचो अर्थ कितें? हातूंतल्यानूच दिसून येता की काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना किंवा संघटनात्मक ताकद ही कितली वीक आसा. खरें म्हटल्यार ज्या आमदारांनी पक्ष सोडून बीजेपीन गेले त्या आमदाराच्या घराचेर काँग्रेस पक्षाच्या लोकांनी वचून आंदोलन करपाक जाय आसलें, तांकां राजीनामा दिवपाक भाग पाडपाक जाय आसलें. पुणून अश्यो खंयच्योच गजाली आमकां पळोवपाक मेळना. हाचोच अर्थ हे इंटरनली ठरलेलें आसता काय कितें की जेची सत्ता असता त्या वाटेन तुम्ही चला आणि तुमचे भागून घ्या, मागीर फुडले इलेक्शन येतकच तुम्ही परत या, तुमकां आमी परत तिकीट दितली. कितें हे नेमकें चल्लां? सो काँग्रेस पक्षाची जबाबदारी आसा. खूप जाण कालूच आमी आमच्या इश्टाकडे ह्या संदर्भांतल्या सगळ्या गजालींचेर उलयतना अशें म्हणणें आसा की सरकारान जेन्ना खंयचोय पक्ष सत्तेन आसता, खंयच्याय पक्षाचे सरकार आसता तेन्ना ऑब्वियसली तो पक्ष आणि ते सरकार हे अशाच तरेन वागत आसता. पुणून जितलो स्ट्रॉंग ऑपोजिशन असता तितल्या पद्धतीन सरकाराचेर दबाव घालपाक जाता. ज्या ज्या वेळार गोंयांत काँग्रेसीचे सरकार असले फ्रॉम 2007 to 2012 हो जर पिरियड आमी पळयत जाल्यार त्या वेळार दिगंबर कामत हांच्या फुडारपणा खाला काँग्रेसीचे सरकार असले आणि लीडर ऑफ ऑपोजिशन मनोहर पर्रीकर असले. मनोहर पर्रीकर हांणी ज्या तरेन ह्या सरकाराक 5 वर्सां नाकी 9 केले तशाच पद्धतीन आयज काँग्रेसीन ह्या सरकाराक, बीजेपी सरकाराक नाकी 9 करपाची गरज असली. पुणून हे मातूय दिसना. खंय तरी असेंब्लीन उलयलो, भाशणां केलें म्हणून विरोधी पक्षाची भूमिका ही सोंपना. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव एक यंग अशा पद्धतीचो लीडर ऑफ ऑपोजिशन, आयज तांणी पुराय गोंयभर फिरोन आयज पुराय लोकां भितर एक कॉन्फिडन्स तयार करपाची गरज असली की येस, जर तुम्ही भाजपाच्या विरोधान वयतले जाल्यार काँग्रेस हो स्ट्रॉंग ऑप्शन तुमच्या मुखार आसा. जो मेरेन अशा पद्धतीचो ऑप्शन, स्ट्रॉंग ऑप्शन काँग्रेस आसपाक शकता ह्याचो कॉन्फिडन्स तुम्ही लोकां भितर बिल्ड करचे ना तो मेरेन लोक तुमच्या फाटल्यान कित्याक रावतले. सो हाचोच अर्थ सध्याच्या परिस्थितीत गोंयांत सरकारा परस ऑपोजिशन पार्टीचेर आरोप किंवा ऑपोजिशन पार्टीचेर दोष दवरप हे मुखेल गजाल थारला. बिकॉज इट इज फेलियर ऑफ ऑपोजिशन. ऑपोजिशन फेलियर जाल्ल्या कारणानूच सरकारची ही मस्ती सुरू आसा, सरकारची ही मगरुरी, ही मुजोरी सुरू आसा. ऑपोजिशन जर स्ट्रॉंग आसत जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली थांबपाक शकता, ह्यो सगळ्यो गजाली आडोवपाक शकता. आता ऑपोजिशन म्हटल्या उपरांत दर एका ऑपोजिशना भितर डिफरन्सीस आसात. आता हे डिफरन्सीस कित्याक आसात? कारण ह्या ऑपोजिशन आमदारांतल्या काय आमदारांचे सरकारातल्या सत्ताधारी पक्षातल्या काय मंत्र्यांकडे डायरेक्टली तांचे लिंक आसा, डायरेक्टली तांचे संबंध आसात आणि त्या खातीर एक स्ट्रॉंग स्टँड हे घेवपाक शकनात आणि हाच्याच कारणाक लागून आयज ऑपोजिशन वीक जाल्लें आसा. आणि एका आमदाराचो पक्ष असलेलो आरजीपी जेन्ना वेगवेगळे विषय घेऊन रस्त्यार देवता तेन्ना त्याच आरजीपीक हो वोट कटर नाजाल्यार बीजेपीची बी टीम नाजाल्यार आनी कितें तरी अशा पद्धतीचे आरोप करून
तांच्याय विशयी कॉन्फिडन्स लोकांमदी कमी करपाचो प्रयत्न हे विरोधकूच चढ करतात आणि त्या खातीर सध्याची जर आमी कार्यपद्धती जर पळयली जाल्यार विरोधक आपल्या कृतींतल्यान ह्या सरकाराक आनीक स्ट्रॉंग करतात अशाच पद्धतीचे चित्र ह्या सगळ्या गजालींतल्यान आमकां पळोवपाक मेळटा। ज्या तरेन टीसीपी डिपार्टमेंटाची कार्यपद्धती सुरू आसा खरें म्हटल्यार खूप जाण प्रश्न करता की सगळ्यांक पत्रकारांक नाजाल्यार सोशल एक्टिविस्टांक नाजाल्यार आरजीपी पक्षाक सगळ्यांक तुम्ही फक्त टीसीपी डिपार्टमेंट कित्याक दिसता आणि हेर डिपार्टमेंटांनी जे कितें धुमशाण चल्ला ते कित्याक दिसना? येस, हेर डिपार्टमेंटा भितरूय प्रचंड प्रमाणात करप्शन सुरू आसा, प्रचंड प्रमाणात गैर कारभार सुरू आसात। होम डिपार्टमेंटा भितर आज ज्या तरेन लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन जाला होम डिपार्टमेंटाचेरूय ह्या संदर्भात टिका जावपाक जाय। ह्यो सगळ्यो गजाली बरोबर असतात आणि त्या खातीर दर एकल्यान या सगळ्या डिपार्टमेंटाच्या या चुकीच्या गजालींचेर उजवाड घालपाची गरज आसा। म्हणून टीसीपी डिपार्टमेंटा कडल्यान ज्यो गजाली सुरू आसात त्यो गोंयचेर लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट करपी गजाली थारतात आणि त्या खातीर पयलो सगळ्यात व्हडलो जो राक्षस आसा त्या पयल्या राक्षसाक मारप ही पहिले कर्तव्य। बारीक बारीक राक्षसांक मारून जावचे ना, पहिली सगळ्यात व्हडल्या राक्षसाक मारप आणि मागीर त्याच्या उपरांत बाकीच्या राक्षसांच्या फाटल्यान वचप। तसो टीसीपी हो एक व्हडलो राक्षस आयज गोंय काबार करपाक फुडें सरलेलो आसा आणि त्या खातीर टीसीपी डिपार्टमेंटाच्या ह्या राक्षसाक पयली जाग्यार हाडचो पडटलो जाल्यारूच गोंय साल्वार जावपाक शकता। म्हाका दिसता रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी हे आंदोलनांतल्यान एक पॉझिटिव्ह मेसेज लोकां भितर धाडलेलो आसा की येस, गोंय जर वाटोवपाक जाय जाल्यार काय कमी जावं, सगळ्यांत चड नंबर असले म्हणून जायना, कमी जरी लोक असले आणि प्रामाणिक जर लोक असले इफ दे आर जेन्युइन टुवर्ड्स प्रोटेक्शन ऑफ दीस लँड जाल्यार कितेंय जावपाक शकता। गोंय मुक्त करपाक अशेच कमीच लोक भायर सरलेले तरी तांणी ज्या तरेन आपले पुराय जीण आपली गोंयच्या मुक्ती खातीर वेचली तेन्नाच गोंयाक मुक्ती मेळ्ळी। अख्खे गोंयकार तेन्ना गोंय मुक्ती खातीर भायर सरूंक नासलो हे आमी सगळ्यांनी मतींत दवरपाक जाय आणि त्या खातीर अशा गजालींक सगळे गोंयकार भायर सरतले अशें जावपाक शकना। म्हणून जे लोक आसात तुम्ही जरी रस्त्यार जरी तुम्ही येवपाक शकना जाल्यार मॉरली तुम्ही ह्या सगळ्या गजालींक सपोर्ट करपाक जाय आणि त्या खातीर आरजीपीन आपल्या आंदोलनांतल्यान एक बरो मेसेज आयज गोंयकारां मुखार दवरलेलो आसा। आता काँग्रेस ह्या संदर्भात कितें करता? काँग्रेस फक्त ट्विटर आणि फेसबुका वयल्यानूच सरकाराक विरोध करतली काय रस्त्यार देवतली? रस्त्यार देऊन सरकारच्या चुकीच्या धोरणाचेर काँग्रेस आवाज काडटली काय ना? सरकाराक आपले हे डिसिजन चेंज करपाक काँग्रेस भाग पडटली काय ना? या सगळ्या प्रश्नाच्यो जापो ह्यो काँग्रेस पक्षाक दिवच्यो पडटल्यो, लीडर ऑफ ऑपोजिशनाक दिवच्यो पडटल्यो। जो मेरेन ह्यो जापो तुम्ही दिनात तो मेरेन तुमचेर लोकांचो विश्वास आसपाक शकना। सरकारांतलेच आमदार कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी एका इंटरव्यू भितर सरकाराच्यो कांय चुकीच्यो गजाली स्वताहून सांगलेल्यो आसा। टुरिझम डिपार्टमेंट, स्पेशलायज्ड टुरिझम डिपार्टमेंटाची कितें परिस्थिती जाला हाचेर मायकल बाब लोबो उलयल्ले आसात। मागीर तांणी अपोजिशनाचेर उलयला की अपोजिशन ज्या तरेन विशय घेवन आयज रस्त्यार देवपाक जाय त्या तरेन अपोजिशन रस्त्यार देवना म्हणून। आयज मायकल लोबो आमकां सगळ्यांक खबर आसा, मायकल लोबो हे स्पष्टपणान उलोवपी मनीस। आयज सरकारा भितर तांची जी गोची जाल्या ते व्हडा उमेदीन बीजेपीन परतून गेल्ले पूण पदराक अजून मेरेन कोणाच्याच कांय ना आणि त्या खातीर ते फ्रस्ट्रेट जाल्ले आसात। फुडल्या इलेक्शनाक कितें करपाचें? बीजेपीनूच रावपाचे काय दुसऱ्या पक्षान वचपाचे काय नवो पक्ष तयार करपाचो हे सगळें आता सुरू जाल्ले आसा आणि तातूंतल्यानूच हे स्टेटमेंट येवपाक लागलेले आसात। काल साळगांवचे आमदार केदार नायक हांणी स्टेटमेंट केला की मायकल लोबोक बेगीतल्या बेगीन मिनिस्ट्री मेळची। सो ह्यो सगळ्यो गजाली आता सुरू जाल्ल्यो आसात। 2027 जरी विधानसभेच्यो वेंचणुकी आसल्यो जाल्यार ढोल आतांच वाजोवपाक सुरुवात जाल्लेली आसा आणि त्या खातीर दर एक पक्ष आपापल्या पद्धतीन गोंयकारांक पिशे करपाचे प्रयत्न करतले, गोंयकारां मेरेन पावपाचे प्रयत्न करतले। आमीच कशे गोंय राखपाक शकतात, आमीच कशे गोंय प्रोटेक्ट करपाक शकतात हेवूय सांगतले। पूण गोंयकारांनी ठरवचें पडटलें की खरो प्रामाणीक कोण आणि त्याच मनशाच्या फाटल्यान गोंयकारांनी रावचें पडटलें। गोंयकारांचो जर अंदाज चुकलो प्रामाणीक कोण हे वळखपाक जाल्यार मागीर ताचो परिणाम हो खूप सिरियस थारपाक शकता आणि ताचो परिणाम
म्हणून गोंयचेर संकश्ट येवपाक शकतात. पुणून गोंयकार हो सुशेगाद जरी असलो तरी गोंयकार हो बुदवंत आणि आपली बुद्धी गोंयकार योग्य पद्दतीन वापरतलो आणि योग्य पद्दतीन ह्या सगळ्या गजालींक मुखार वयतलो. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय फेसबुक लाईव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान आमी तुमच्या मेरेन हाडत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.